नमस्कार. मी आपल्या सर्वांचे आजच्या या व्याख्यान क्रमांक 33 मध्ये स्वागत करतो. आजच्या या व्याख्यान क्रमांक 33 चं शीर्षक आहे सहसंबंध गुणांक, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये कोरिलेशन कोएफिशियंट नावाने ओळखतो. आजच्या व्याख्यानाचे उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. त्यातील पहिलं उद्दिष्ट आपणा सर्वांना सहसंबंध गुणांक या संकल्पनेचा अर्थ समजावून देणे. दुसरं उद्दिष्ट आहे सहसंबंध गुणांक प्राप्त करण्यासाठीची MS एक्सेल आणि SPSS मधील प्रक्रिया आपणा सर्वांना समजावून सांगणे आणि एकदा का आपल्याला ती प्रक्रिया लक्षात आली की त्या प्रक्रियेमधून जे काही प्राप्त निष्पत्ती असतील त्या निष्पत्तींचं वाचन कसं करावं आणि त्या निष्पत्तींना अर्थ कसा प्रदान करावा याही गोष्टीची चर्चा आपण आजच्या या व्याख्यानामध्ये करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया सहसंबंध गुणांक याच्या अर्थाने. सहसंबंध गुणांक म्हणजे काय असतं किंवा सहसंबंध गुणांक नेमकं कशाचं मोजमाप करतं, तर सहसंबंध गुणांक म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक चलांमधील जवळीकतेचे किंवा संबंधांचे मोजमाप होय. यालाच आपण दुसऱ्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर सहसंबंध गुणांक हा दोन चलांमधील एकरेषीय संबंधांच्या जवळीकतेची तीव्रता एका गणितीय मूल्याआधारे दर्शविते. जे काही दोन चल आहेत त्या दोन चलांमधील जे काही असोसिएशन आहे, जी काही जवळीकता आहे, त्याची जी काही तीव्रता आहे ती आपण एका विशिष्ट अशा गणितीय मूल्याच्या आधारे जेव्हा व्यक्त करत असतो तेव्हा त्याला आपण सहसंबंध गुणांक असं म्हणतो. हीच गोष्ट व्यवस्थित लक्षात येण्याकरिता म्हणून पुढे चालून आपण काही उदाहरणं देखील पाहणार आहोत. या सहसंबंधाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे बायव्हेरिएट कोरिलेशन, ज्याला आपण मराठीमध्ये द्विचल सहसंबंध असं म्हणतो. हा एक असा सहसंबंधाचा प्रकार आहे की ज्यामध्ये आपण केवळ दोनच चलांचा विचार करतो आणि त्या दोन चलांमधील सहसंबंध काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो. दुसरा प्रकार आहे आंशिक सहसंबंध, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पार्शियल कोरिलेशन म्हणतो. हा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये आपण इतर अनेक चलांचा विचार करतो परंतु इतर सर्व चलांना स्थिर ठेवून त्यातल्या त्यात मुख्य अशा दोन चलांची निवड करून आपण केवळ त्या दोन चलांमध्ये काय सहसंबंध आहे इतर घटक स्थिर ठेवता ते गणितीय मूल्य आपण प्राप्त करायचा प्रयत्न करतो. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण बायव्हेरिएट कोरिलेशन किंवा ज्याला आपण द्विचल सहसंबंध म्हणतो याची चर्चा करणार आहोत. तर पुढच्या व्याख्यानामध्ये आपण आंशिक सहसंबंध म्हणजे नेमका काय आणि तो कशा पद्धतीने आपण प्राप्त करतो त्याची चर्चा करणार आहोत. आता आपण आणखीन पुढे जाऊया आणि नेमक्या असं कोणतं गणितीय मूल्य आपण प्राप्त करतो आणि त्या गणितीय मूल्याच्या आधारे आपण जे काही असोसिएशन आहे, जी काही जवळीकतेची तीव्रता आहे ती कशी मोजतो याविषयी थोडक्यात चर्चा करूया. कोणतीही आकडेवारी असली, कोणतेही चल असले तर आपण जेव्हा केव्हा कोरिलेशन कोएफिशियंटचं गणितीय मूल्य प्राप्त करतो सूत्राआधारे किंवा वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या आधारे, तर ते मूल्य, ती निष्पत्ती ही -1 ते +1 याच्या आतमधीलच कोणतं ना कोणतं ते मूल्य असतं. म्हणजे आपल्याला जे काही रिझल्ट्स प्राप्त होतात ते आयदर -1 किंवा 0.92 -0.92 -0.78 किंवा से दॅट 0 किंवा 0.14 किंवा 0.96 ते +1 याच रेंजमध्ये आपल्याला ते मूल्य प्राप्त होत असतात आणि या प्रत्येक एका गणितीय मूल्याला त्याचा स्वतःचा असा अर्थ असतो. एकंदरीत काय, तर जेव्हा केव्हा आपण कोरिलेशन कोएफिशियंट प्राप्त करतो तर त्याचं जे मूल्य आहे ते -1 ते +1 याच्या आतमध्येच असतं आणि त्यांना एक विशिष्ट अर्थ आहे. तो अर्थ काय आहे, तर जर आपल्याला विशिष्ट अशा दोन चलांमधील कोरिलेशन कोएफिशियंटचं जे मूल्य आहे ते +1 च्या जवळचं प्राप्त झालं, समजा आपल्याला 0.92 किंवा +0.86 अशा पद्धतीचे मूल्य प्राप्त झाले तर त्याला आपण हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो. आता हे पॉझिटिव्ह कोरिलेशन का, तर या आलेल्या मूल्याला अलीकडे प्लसचं चिन्ह आहे आणि हाय डिग्री का बरं, तर हे जे काही मूल्य आहे ते +1 च्या जवळ आहे म्हणून. तर हा एक कोरिलेशनचा प्रकार आहे. दुसरा प्रकार, जर धनात्मक मूल्य 0 च्या जवळ असेल, म्हणजेच काय 0.12,
0.26, 0.36 हे सर्व मूल्य हे शून्यच्या जवळ आहेत. मग अशा मूल्यांना यांच्या अलीकडे कोणतं चिन्ह नाही म्हणजे तिथे बेरजेचं चिन्ह आहे असं आपण गृहीत पकडतो आणि त्यांना आपण लो डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो. यानंतरचा प्रकार, जर जे काही कोरिलेशन कोएफिशियंटचं मूल्य आहे ते -1 च्या जवळ असेल म्हणजेच -0.92, -0.98, -0.86 अशा पद्धतीचं जर आपल्याला मूल्य प्राप्त झालं तर त्याला आपण हाय डिग्री पण निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतो. निगेटिव्ह का म्हणतो तर याला वजाचं चिन्ह आहे, शिवाय हे हाय डिग्री का बरं तर हे जे मूल्य आहेत ते 1 या संख्येच्या जवळ आहे. बरोबर आहे. आणि शेवटचा प्रकार, जर ऋणात्मक मूल्य 0च्या जवळ असेल तर त्यास लो डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन असं म्हणतात. हे जे काही 4 प्रकार आहेत यांचा अर्थ समजण्यासाठी म्हणून आपण पुढे चालून काही एक उदाहरणं सुद्धा पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्याला ह्या 4ही प्रकारांचा अर्थ अगदी व्यवस्थित लक्षात येईल. पण तत्पूर्वी एक महत्वाची टीप, एक महत्वाची नोंद, ती म्हणजे आपण यापूर्वीच्या काही एका लेक्चरमध्ये आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ्स काढलेले आहेत, चार्ट्स काढलेले आहेत, तिथे आपण स्कॅटर प्लॉट कशा पद्धतीने काढतो याचं अध्ययन यापूर्वी केलेलं आहे. हा जो स्कॅटर प्लॉट नावाचा जो काही चार्टचा प्रकार आहे तो आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंट मध्ये फार उपयोगाचा ठरतो. कारण या स्कॅटर प्लॉटमुळे आपल्याला एक अंदाजा येतो की दोन चलांमधील जो काही जी काही जवळीकता आहे, जो काही संबंध आहे तो नेमका कशा स्वरूपाचा आहे, त्याची तीव्रता नेमकी कशी आहे. या सर्व वाक्यांचा जो काही अर्थ आहे ते आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये जेव्हा उदाहरणं पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला तो अतिशय चांगल्या प्रकारे अजून लक्षात येईल. चला तर मग आपण ती काही उदाहरणं पाहूया. इथे मी 2 वेगवेगळे डेटा सेट घेतलेले आहेत. या दोन्ही डेटा सेट मधील जे काही चल आहेत ते सारखेच आहेत. म्हणजे इथे आपण वय घेतलेलं आहे, एज घेतलेलं आहे आणि इथं आपण आजारी दिवस, जितके दिवस आपण आजारी पडतो ते दिवसांची संख्या एखाद्या विशिष्ट वर्षातील घेतलेली आहे असं आपण समजू. हा डेटा समजा एखाद्या विशिष्ट कंपनीतला आहे आणि हा एका दुसऱ्या कंपनीमधला आहे. या दोन्ही डेटांवरती आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंट काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे तर आपल्याला वय आणि आजारी दिवस या दोन वेगवेगळ्या चलांमध्ये काही सहसंबंध आहे का, या दोघांमध्ये काही जवळीकता आहे का, हे आपल्याला शोधायचं आहे. ते आपण कसं नेमकं शोधतो तर सगळ्यात आधी आपण याच्यासाठी स्कॅटर प्लॉट काढणार आहोत. दोन्ही या डेटा सेटसाठी आपण स्वतंत्ररित्या स्कॅटर प्लॉट जर काढला तर तो आपल्याला या पद्धतीनं हे दोन्ही डेटांसाठीचे स्कॅटर प्लॉट दिसतील. आता इथे हा जो पहिला स्कॅटर प्लॉट आहे हा पहिल्या डेटासाठी की जो डेटा या ठिकाणी डाव्या बाजूला आपला आहे, आपण या ठिकाणी स्क्रॉल केल्यामुळे तो तिकडे लपला गेलेला. OX ऍक्सिस वरती या खालच्या अक्षावरती आपलं वय आहे आणि इकडे OY ऍक्सिस वरती आजारी दिवस, सिक डेज आहेत. या उजव्या बाजूच्या आकृतीमध्ये खाली वय आहे, इकडे आजारी पडल्याचे दिवस आहेत आणि ही दुसऱ्या डेटा सेटची ही आकृती. दोन्ही आकृतींची जर तुलना केली पाहिलं तर आपल्याला काय लक्षात येईल की जसं जसं वय वाढत गेलेलं आहे तसं तसं आजारी पडण्याचे जे काही दिवस आहेत त्याची मात्राही वाढत गेली आणि हे जे रिलेशन आहे हे कसं दिसतं आपल्याला तर हे सकारात्मक, याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह कोरिलेशन. इथे सुद्धा हे पॉझिटिव्ह कोरिलेशनच दिसतं. वय वाढत जात असताना आजारी पडण्याचे दिवस आहेत ते वाढलेले आपल्याला दिसतात. इथे आपण स्कॅटर प्लॉट नेमकं कसं काढलं हे आपण सांगत नाही आहोत, कारण स्कॅटर प्लॉट कसं काढायचं हे आपण वेगवेगळे चार्ट्स कसे काढायचे याच्याविषयी जे स्वतंत्र आपले लेक्चर्स आहेत पूर्वीचे त्या लेक्चर्स मध्ये आपण सांगितलेले आहे. इथं आपण डायरेक्ट जे काही स्कॅटर प्लॉट आपल्याला निष्पत्ती स्वरूपात प्राप्त झालेले आहेत त्याची आपण चर्चा करत आहोत. आता एक गोष्ट निश्चित आहे की या दोन्ही आकृत्या सकारात्मक पॉझिटिव्ह दर्शवितात, परंतु या पहिल्या आकृतीमध्ये हे सर्व बिंदू परस्परांपासून फार जवळ आहेत, फार लांब नाही आहेत. ते जवळ जवळ असल्या कारणाने अशा पद्धतीच्या जवळीकतेला आपण हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन असं म्हणतो. तर इथे या दुसऱ्या आकृतीमध्ये हे सर्व बिंदू परस्परांपासून थोड्याशा लांब लांब अंतरावरती आहेत. जेव्हा हे लांब लांब अंतरावरती असतात तेव्हा त्याला आपण लो डिग्री परंतु पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतो, कारण यांचा जो स्लोप आहे तो सकारात्मक स्वरूपाचा आहे. आता हीच गोष्ट जर आपण MS एक्सेल किंवा SPSS मध्ये एक गणितीय मूल्य शोधलं की जे आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंट सांगतं तर ते गणितीय मूल्य आपल्याला इथं प्राप्त झालं.
हे मूल्य कसं प्राप्त करायचं याच्याविषयी आपण थोडंसं पुढे गेल्यावर चर्चा करणार आहोत. इथे केवळ आपल्याला कोरिलेशनचे वेगवेगळे प्रकार समजावून घ्यायचे. आता हे जे मूल्य आहे 0.94 हे +1 च्या जवळ आहे आणि मागच्या 1-2 स्लाइड पूर्वीच्या स्लाइडमध्ये आपण जे पाहिलं होतं की +1 च्या जवळ जर एखादं गणितीय मूल्य मिळालं तर आपण त्याला म्हणतो हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन. या मूल्याकडे पाहून सुद्धा आपल्याला हे सांगता येऊ शकतं की हे हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे का लो डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. तसंच इथे हे मूल्य पहा, हे मूल्य हे +0 कडे अप्रोच करणार आहे, शून्याकडे जाणार दिसतं 0.63. हे सुद्धा बऱ्यापैकी हाय डिग्रीज कोरिलेशन दर्शवितं. परंतु हेच जर मूल्य आपलं 0.28 किंवा 0.14 या पद्धतीनं गेलं तर हेच बिंदू बऱ्यापैकी असे स्प्रेड झालेले दिसतात. एकंदरीत याला आपण लो डिग्री कोरिलेशन म्हणू शकतो जेव्हा हे बिंदू परस्परांपासून बऱ्यापैकी लांब अंतरावरती असतात. आपण आणखीन पुढच्या प्रकाराकडे जाऊया. आता इथे आपल्याला निगेटिव्ह कोरिलेशन विषयी थोडक्यात चर्चा करायची. आपण यापूर्वीच्या स्लाइडमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन बघितलं. आता इथे निगेटिव्ह कोरिलेशनची चर्चा करण्यासाठी पुन्हा आपण 2 सॅम्पल डेटा सेट घेत आहोत आणि या दोन्ही सॅम्पल डेटा सेटमध्ये जे चल आहेत, पहिलं चल आहे वय एज आणि इथे मी दुसरं चल आपण बदललंय आणि ही आहे तुमची एनर्जी लेवल. एनर्जी लेवल प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक एनर्जी लेवल असते, ती एनर्जी लेवल आपण इथे घेतली आहे. हा डेटा सेट सॅम्पल डेटा सेट एका कंपनीचा आहे आणि हा सॅम्पल डेटा सेट दुसऱ्या कंपनीचा आहे. आणि या दोघांमध्ये वय आणि एनर्जी लेवल या दोघांमध्ये काही सहसंबंध आहे का हे आपल्याला शोधायचं आहे. ते शोधण्यासाठी म्हणून सगळ्यात आधी आपण काय करूया, आपण स्कॅटर प्लॉट काढूया. हा स्कॅटर प्लॉट आपण दोन्हीही या डेटा सेट साठी काढलेला आहे. हा काढल्यानंतर आता आपण या दोघांची तुलना करू. इथे जर आपण खालच्या बाजूला वय घेतलं आणि इकडे जर आपण एनर्जी लेवल घेतली दोन्ही ठिकाणी, तर दोघांमध्ये आपल्याला काय दिसतं की जसं जसं वय वाढलंय तसं तसं एनर्जी लेवल खाली गेली, कारण हा निगेटिव्ह स्लोप आहे. बरोबर आहे. जर आपलं या ठिकाणी वय वाढलं तर एनर्जी लेवल आपलं जर वय या ठिकाणी वाढलं तर एनर्जी लेवल आपली कमी झालेली आहे. हा निगेटिव्ह स्लोप आहे. बरोबर आहे. परंतु या दोन्ही स्कॅटर प्लॉट मध्ये काय फरक आहे, तर इथे हे जे बिंदू आहेत हे परस्परांपासून फार लांब नाहीयेत. याचाच अर्थ हे हाय डिग्री मध्ये मोडतात. हाय डिग्री मध्ये तर मोडतात, परंतु हा स्लोप कसा आहे, निगेटिव्ह आहे. त्यामुळे याला आपण म्हणतो हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन. आणि जेव्हा आपण कोरिलेशन कोएफिशियंट काढू तो नक्कीच मायनस मध्ये येईल आणि 0.1 च्या जवळची एखादी संख्या येऊ शकते, 82 येऊ शकते, 98, 92 कोणती पण मायनस सह. बरोबर आहे. ती नेमकी काय येते ते आपण पुढे पाहणार आहोत. आपण उजव्या बाजूच्या आकृतीत येऊया. या दुसऱ्या आकृतीमध्ये हे सर्व बिंदू परस्परांपासून बऱ्यापैकी लांब आहेत. त्यामुळे याला आपण म्हणतो लो डिग्री. अशा पद्धतीने जेव्हा सहसंबंध असतो त्याला लो डिग्री, परंतु कसला, निगेटिव्ह कोरिलेशन आपण याला संबोधत असतो. आता हीच गोष्ट जर आपण गणितीय मूल्याच्या आधारे सांगितली, जर आपण MS एक्सेल आणि SPSS मध्ये गणित मूल्य शोधलं तर आपल्याला हे मूल्य प्राप्त होतं. हे मूल्य आहे -0.98 की जे -1 च्या अगदी जवळ आहे. त्याच्यामुळे हे सर्व बिंदू परस्परांपासून खूप जवळ आहेत. ठीक आहे. आणि इथे उजव्या बाजूला हे -0.66 हे तुलनेत याच्या तुलनेमध्ये थोडंसं आणखीन लो डिग्रीकडे वळणार आहे. हे जर बिंदू आणखीन लांब असतील तर पुन्हा हीच संख्या, हेच मूल्य आपल्याला 0.28 किंवा 0.18 वजाचं चिन्ह आपण देणार आहोत, कारण हा निगेटिव्ह स्लोप आहे. तर याला आपण म्हणतो लो डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन. तर हे कोरिलेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणखीन एक शेवटचा प्रकार आपण इथं पाहूया. त्यासाठी पुन्हा हा एक नवीन डेटा आहे, एज आणि एनर्जी लेवलचा डेटा आपण इथं दिलेला आहे. याच्यावरती आपण जर स्कॅटर प्लॉट काढला आणि तो जर आपल्याला असा प्राप्त झाला तर आता हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा आपल्याला पॉझिटिव्ह पण दिसत नाहीये किंवा निगेटिव्ह पण दिसत नाहीये. म्हणजेच काय, तर इथं आपल्याला कोरिलेशन सापडत नाही. याला आपण म्हणतो नो कोरिलेशन. बरोबर आहे. मग अशा पण काही सिच्युएशन असंही एखाद्या वेळेला होऊ शकतं की दोन वेगवेगळे चल आपण त्याच्यावर ट्रीटमेंट देतो आणि आपल्याला एक अशी आकृती मिळते किंवा एक अशी गणितीय मूल्य मिळतं की ज्या मूल्याला आपल्याला अर्थ देता येत नाही. आता हे गणितीय मूल्य जर इथं तुम्ही पाहिलं
ते किती आलेलं आहे 0.06. हे अगदी शून्याच्या जवळ आहे, फार जवळ आहे. आणि शून्याच्या फार जवळ असलं तर या शून्याचा अर्थ हा असतो की दोघांमध्ये काहीही जवळीकता दिसत नाही. या दोघांमध्ये जवळीकता दिसतच नाहीये. काही जवळीकता, एक ट्रेंड दिसत नाही, एक कल दिसत नाही. तर अशा पद्धतीनं हे कोरिलेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे पाचही प्रकार आपण या ठिकाणी दाखवूया. हा जो आहे हा हाय डिग्री, ही डाव्या बाजूला हाय डिग्रीचे उदाहरण आहेत, परंतु डाव्या बाजूतून ही वरची बाजू आहे हाय डिग्री पॉझिटिव्ह आहे कोरिलेशन, कारण याचा कल असा आहे. खालच्या आकृतीमध्ये हाय डिग्री परंतु निगेटिव्ह आहे, कारण याचा कल असा आहे. उजव्या बाजूचं जे आहे त्याला आपण लो डिग्री म्हणूया, आणि त्यातील वरची आकृती लो डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे, कारण हा ट्रेंड असा आहे. आणि खालील आकृती लो डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन आहे, कारण त्याचा ट्रेंड असा आहे. आणि ही जी शेवटची आकृती आहे ती आपल्याला नो कोरिलेशन दाखवते, कारण याचं मूल्य शून्याच्या जवळ आहे. आणि हे बिंदू अशा पद्धतीने आहेत की याच्यामधून आपल्याला कोणताही कल लक्षात येत नाही. हे 5 प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. याच्या आधारे आपण कोरिलेशनचे जे काही आहेत ते 4 प्रकार इथं आपण दाखवलेले आहेत. जर आपल्याला 0.5 पेक्षाचं जास्त मूल्य मिळत असेल की जे +1 च्या जवळ असेल त्याला आपण हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणणार आहोत. +0.5 ते 0च्या मध्ये असेल तर त्याला लो डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आपण म्हणूया. परंतु एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जर इकडे 0च्या जवळ एखादी संख्या प्राप्त होत असेल 0.06, 0.05, तर अगदीच निग्लिजिबल ते गणितीय मूल्य आहे, इक्वल टू 0 आहे ऑलमोस्ट. त्यामुळं अशा याच्यामध्ये काही सहसंबंध आहे असं म्हणणं उचित ठरत नाही. तसंच इथं मायनस चिन्हाच्या बाजूने -0.5 ते -1 याच्यामध्ये जर आपल्याला एखादं मूल्य प्राप्त झालं त्याला आपण हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतो. जर आपल्याला -0.5 ते 0 याच्यामध्ये एखादं मूल्य प्राप्त झालं तर त्याला आपण लो डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन असं आपण म्हणत असतो. हे समजण्यासाठी आपण प्रत्यक्षात एक उदाहरण घेणार आहोत बायव्हेरिएट कोरिलेशनचं, आणि आपण ते मूल्य कसं प्राप्त करायचं तेही आपण अभ्यासणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपण जाऊया आपल्या MS एक्सेल वर्कशीट मध्ये. इथे 2 चल आहेत. पहिलं चल आहे हाईट, उंची, आणि दुसरं चल आहे वजन. हाईट हे सेंटीमीटर मध्ये आपण दिलेलं आहे आणि वेट हे किलोग्राम मध्ये आपण दिलेलं आहे. आणि हा जो काही डेटा आहे या डेटावरती हा 50, 60, 100 ज्या काही जितके काही सॅम्पल्स आहेत त्यांचा जो काही डेटा आहे याच्यावरती आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंट काढायचा आहे. तर आजच्या या व्याख्यानात आपण फॉर फर्स्ट टाइम आपण आधी MS एक्सेल मध्ये कोरिलेशन कोएफिशियंट काढूया आणि नंतर मग आपण SPSS कडे जाऊया. आता MS एक्सेल मध्ये आपल्याला याचं कोरिलेशन कोएफिशियंट काढण्यापूर्वी सगळ्यात आधी आपण स्कॅटर प्लॉट काढूया. स्कॅटर प्लॉट कसा काढतात ही सर्व चर्चा आपण पूर्वी एका लेक्चर मध्ये ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे चार्ट्स काढलेले आहेत तिथं आपण केलेली आहे. इथं आपण केवळ स्कॅटर प्लॉटचा जो काही रिझल्ट आहे, जी काही निष्पत्ती आहे त्याची चर्चा करणार आहोत. आता हा जो स्कॅटर प्लॉट आहे मित्रांनो तो या हाईट आणि वेटच्या डेटावरती आहे. या ठिकाणी खाली हाईट आहे की जी सेंटीमीटर मध्ये आहे आणि डाव्या बाजूला वेट आहे की जे आपलं किलोग्राम मध्ये आहे. आणि जर आपण ट्रेंड बघितला तर हाईट ज्या प्रमाणात वाढत गेली त्या प्रमाणामध्ये आपल्याला वेट सुद्धा वाढत गेलेलं दिसतं. आणि हा जो ट्रेंड आहे हा पॉझिटिव्ह दिसतो. शिवाय आपल्याला हे सर्व बिंदू परस्परांपासून अगदी जवळ जवळ लोकेट झालेले दिसतात. याच्यावरून एक आपण अंदाजा लावू शकतो की या दोन्ही चलांमधील जो सहसंबंध आहे तो पॉझिटिव्ह आहे. परंतु तो कसा पॉझिटिव्ह आहे तर तो हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आपल्याला आहे असा अंदाज लावता येतो. आता हीच गोष्ट आपण गणितीय मूल्याच्या आधारे कशी शोधणार, त्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी सूत्राचा वापर करणार आहोत. इक्वल टू चं साइन देऊ, बरोबरचं चिन्ह देऊ आणि आपण टाईप करायला लागू CORR की जे कोरिलेशनचं स्पेलिंग आहे. हे करत असताना याच्यामध्ये एक इनबिल्ट फंक्शन आपल्याला मिळेल CORREL. हे आल्यानंतर याला आपण डबल क्लिक करणार आहोत. डबल क्लिक केल्यानंतर आपण या दोन चलांपैकी पहिल्या चलातील जे काही मूल्य आहेत त्यांना आपण सिलेक्ट करूया. हे आपण सर्व मूल्य सिलेक्ट केले. हे 50 रिस्पॉन्डंट आहेत त्यांचा डेटा आपण सिलेक्ट केला. नंतर आपण कॉमा देणार आहोत. कॉमा देऊन आपण हा जो दुसरा वेट आहे त्याचा संपूर्ण डेटा आपण सिलेक्ट करू आणि आपण आपला कंस बंद करणार आहोत. कंस बंद केल्यानंतर आपण एंटरचं बटन दाबलं की आपल्याला कोरिलेशनचं ते जे काही गणितीय मूल्य ते आपल्याला प्राप्त होतं. या ठिकाणी जे गणितीय मूल्य प्राप्त झालं ते 0.81 आहे.
ते प्लस चिन्ह आहे, ज्या अर्थी चिन्ह नाही त्या अर्थी ते प्लस चिन्ह आहे. 0.81 हे प्लस 1च्या फार जवळचं आहे. त्याच कारणाने हा पहा इथे आपल्याला हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आपल्याला प्राप्त होत. एकंदरीत MS एक्सेल मध्ये आपण अशा पद्धतीनं कोरिलेशन कोएफिशियंटचं गणितीय मूल्य प्राप्त करत असतो आणि त्याला अर्थ देत असतो. आता हे जे मूल्य आहे ते प्लस 1च्या जवळ आहे, हे 0.81 या ठिकाणी जवळपास आपलं लोकेटेड आहे. आता MS एक्सेलच्या नंतर कोरिलेशन कोएफिशियंट आपण SPSS मध्ये नेमक्या कशा प्रकारे आपण प्राप्त करत असतो ती प्रक्रिया आपण समजावून घेऊया. त्यासाठी आपण SPSS ची जी काही शीट आहे त्याला ओपन करू. ती ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी आपण फाईल वरती क्लिक करूया. ओपन, त्यामध्ये आपण डेटा नावाच्या ऑप्शन वरती जाणार आहोत, त्याला क्लिक करणार आहोत. नंतर एक नवीन पॉपअप विंडो येतो आणि त्यामध्ये ज्या MS एक्सेल शीट मध्ये आपला डेटा आहे तो डेटा आपल्याला इथे आणण्यासाठी म्हणून त्या योग्य अशा MS एक्सेल शीटला आपण सिलेक्ट करू. ओपन वरती क्लिक करूया. आणखीन एक डायलॉग बॉक्स मध्ये आपण ओके वरती क्लिक करू आणि इथे आपला हा जो काही डेटा आहे तो आपल्याला मिळालेला आहे. हा डेटा आल्यानंतर पहिलं पाऊल आपण जे उचलणार आहोत ते म्हणजे आपण या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाणार आहोत आणि आपला जो काही आपले जे काही चल आहेत त्यांची पुनर्व्याख्या आपण करणार, त्यांना लेबल देणार, जिथे जिथे आवश्यक आहे तिथे आपण कोड देतो, इतर सर्व गोष्टी आपण पाहतो आणि हे पुन्हा एकदा व्हेरीफाय केल्यानंतर आपण लेबल्स आणि बाकी गोष्टी टाकल्यानंतर आपण परत एकदा या डेटा व्ह्यू वरती जाऊया. डेटा व्ह्यू मध्ये गेल्यानंतर आता ही आपली आकडेवारी आपल्याला अपेक्षित असणाऱ्या संख्याशास्त्रीय प्रक्रिया करण्यासाठी तयार असणारी आकडेवारी. आता आपल्याला कोरिलेशन काढायचं आहे. ते काढण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी अॅनालाइज वरती क्लिक करूया. या अॅनालाइज मध्ये कोरिलेट नावाचं एक स्वतंत्र ऑप्शन आपल्याला सापडेल. त्या कोरिलेशन मध्ये आपल्याला इथे बायव्हेरिएट नावाचं ऑप्शन सापडेल. आपल्याला सिंपली या बायव्हेरिएट वरती क्लिक करायचं आहे. बायव्हेरिएट वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पॉपअप विंडो येतो. याच्यामध्ये डाव्या बाजूला वेगवेगळ्या चलांची नावं असतात, उजव्या बाजूला व्हेरिएबल्स नावाचा एक रिकामा रकाना आपल्याला सापडतो. ज्या दोन वेगवेगळ्या चलांमध्ये आपल्याला कोरिलेशन काढायचं त्या दोन चलांची निवड आपल्याला इथं करावी लागते. बऱ्याचदा आपण जेव्हा संशोधन कार्य करत असतो आणि आपण जेव्हा डेटा संकलित करतो आपल्याकडे अनंत असे चल असतात आणि त्यांची माहिती असते आणि इथं सर्व चलांची नावं येतात. आपल्याला हे निश्चितपणे माहिती असलं पाहिजे की नेमक्या कोणत्या दोन चलांमधील सहसंबंध आपण शोधणार आहोत, कशासाठी शोधणार आहोत. कारण अगदी डोळे झाकून कोणतेही दोन चल टाकले, SPSS आपल्याला गणितीय मूल्य देईल परंतु त्याचा अर्थ लावण्याचं काम आपल्याला करायचं असतं. त्यामुळे जे चल ज्या दुसऱ्या चलाला संयुक्तिक आहेत त्याचा काही ना काही अर्थ निघू शकतो. अशाच दोन कोणत्याही चलांना आपण या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. सध्या आपल्या या व्याख्यानापुरतं बोलायचं झालं तर आपल्या या व्याख्यानामध्ये आपण दोनच परस्परांशी संबंधित असे चल घेतलेले आहेत, उंची आणि वजन. या दोघांची निवड करूया आपण आणि या व्हेरिएबल्स नावाच्या बॉक्समध्ये आपण यांना टाकल्यानंतर आपल्याला सिंपली या ओके नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. याला ओके नावावर बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट आपल्याला निष्पत्ती प्राप्त होती आणि त्याचा एकच टेबल आपल्याला प्राप्त होतो. या टेबल मधील हा जो पिअर्सन्स कोरिलेशन आहे त्याचं जे हे व्हॅल्यू आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि हे जे व्हॅल्यू आहे ते 0.816 इतकं आलेलं आहे. हे जे 0.816 आहे हे प्लसचं चिन्ह आहे, कारण कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लसचं चिन्ह आहे. हे नियर टू 1 आहे. त्या कारणानं याच्या आधारे आपण हे डिसिजन घेतो की उंची आणि वजन या दोघांमध्ये हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. अशा पद्धतीने आपण त्याचा अर्थ लावतो. हाच टेबल खालच्या बाजूला बघितला तर फक्त जे काही हाईट आहे इथं वेट आलेलं आहे आणि इथे हाईट. या वरच्या टेबलमध्ये जर आपण बघितलं तर आपण हे व्हॅल्यू बघतो कारण इथं वेट आहे, इथे हाईट आहे. खालच्या या रो मध्ये बघितलं तर इथं वेट आहे, इथं हाईट आहे आणि त्याचं हे मूल्य इथं दिलेलं आहे. दोन्ही मूल्य एक समानच आहे. दोन्ही मूल्य एक समान आहेत. कोणतेही एक मूल्य आपण विचारात घेऊन आपण अर्थ देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण SPSS मध्ये कोरिलेशन कोएफिशियंट प्राप्त करत असतो. जर आपण MS एक्सेल आणि SPSS मधील जे काही निष्पत्ती आहेत त्यांची तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की एक्सेल मध्ये जे की आपल्याला 0.81 ही संख्या मिळाली ती आणि SPSS मधली 0.81 संख्या ह्या समान आहेत. म्हणजेच काय, जे की आपल्याला निष्कर्ष काढायचे असतात किंवा जे काही निष्पत्ती आपल्याला प्राप्त होते MS एक्सेल मध्ये किंवा SPSS मध्ये ती एक समान असते.
आपले कन्क्लुजन सुद्धा एकाच दिशेमधले आपल्याला प्राप्त होत असतात. भले मग आपण SPSS चा वापर करू किंवा MS Excelचा वापर करू. तर एकूणच आजच्या या व्याख्यानामध्ये आपण कोरिलेशन कोएफिशियंट म्हणजे नेमकं काय, त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत आणि त्याच्यामध्ये बायव्हेरिएट कोरिलेशन आपण कशा पद्धतीनं त्याचं गणितीय मूल्य प्राप्त करतो, त्याला अर्थ कसा देतो, या अशा सर्व गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. मला आशा आहे की आजचं व्याख्यान आपणा सर्वांना लक्षात आलेलं असेल. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये की ज्यामध्ये आपण पार्शियल कोरिलेशन विषयी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत येथेच थांबूया. धन्यवाद.